नमस्कार. मी वृषाली गद्रे. तुमच्या सगळ्यांचं मॅनिफेस्ट विथ वृषालीमध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्हाला कधी कारण नसताना एन्झायटी वाटते का? मनात खूप विचार चालू असतात. भीती, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग किंवा इमोशनल हेवीनेस कमी होत नाहीये का? तर मग आज मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे की जी फक्त 5 ते 10 मिनिटात तुमच्या इमोशन्स शांत करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. आणि तिचं नाव आहे EFT टॅपिंग. आता हे टॅपिंग म्हणजे काय? तर टॅपिंग म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. आता ही इमोशनल फ्रीडम टेक्निक हे काय आहे बरं? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी टेक्निक आहे जिथे आपण शरीरातले काही स्पेसिफिक पॉइंट्स वरती हलक्या हाताने टॅपिंग करतो आणि त्याच वेळी आपल्या इमोशन्स बद्दलही बोलतो किंवा अफर्मेशन्स बोलतो. आपल्या शरीरामध्ये एनर्जी फ्लो आहेत, तसंच इमोशनल ब्लॉकेजेस सुद्धा आहेत. पण जेव्हा आपण हे टॅपिंग करतो त्यावेळेला आपलं मन आणि शरीर याला एक सिग्नल मिळतो की तू सेफ आहेस. हे EFT टॅपिंग करतात कसं? तर आज आपण बेसिक टॅपिंग प्रोसेस आपण आज समजून घेऊया. सुरुवातीला तुमचा एखादा इश्यू तुम्ही आयडेंटिफाय करा. कुठलाही असू शकतो. आपण आज एक्झाम्पल म्हणून एन्झायटी बघू. ठीक आहे? आता सगळ्यात आधी आपली एन्झायटी आपण चेक करायची. आता ती चेक कशी करायची? तर 1 ते 10 याच्यामध्ये आपण ती चेक करायची. ठीक आहे? म्हणजे आता 1 असेल तर खूप कमी आहे, अगदी नाके बराबर. अगदी 5 पर्यंत असेल तर थोडी जास्त आहे. पण 6 पासून पुढे जर असेल तर हळूहळू एन्झायटी वाढत चाललेली आहे. बरोबर? आता समजा ती जर आपण 8 धरली. हं? एक एक्झाम्पलसाठी आपण ती जर 8 धरली. हं? तर एन्झायटी ही जास्त आहे. करेक्ट? तर मग आता सगळ्यात पहिलं हे टॅपिंग पॉइंट्स काय आहेत ते पहिलं आपण समजून घेऊया. पहिला टॅपिंग पॉइंट आहे कराटे चॉप पॉइंट. हा इथे आहे. याला म्हणतात कराटे चॉप पॉइंट. इथे आपण सेंटेन्स बोलणार आहोत 3 वेळा. ठीक आहे? हे आपलं बेसिक टॅपिंग पॉइंट्स आहेत म्हणून मी तुम्हाला बेसिक आधी पहिलं सांगते. कारण जोपर्यंत तुमचं बेसिक व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीचं काही कळणारच नाही. हं? तर हा आहे आपला पहिला कराटे चॉप पॉइंट. ठीक आहे? आता दुसरा जो पॉइंट आहे तो आहे आपल्या भुवईजवळ म्हणजे आयब्रो पॉइंट. ठीक आहे? आता तिसरा आहे आपल्या डोळ्यांच्या बाजूला. चौथा आहे डोळ्यांच्या खाली. 5वा आहे नाकाच्या खाली. 6वा आहे आपल्या हनुवटीवर. 7वा आहे कॉलर बोनवरती. 8वा अंडरआर्म. 9वा सेकंड साइडला अंडरआर्म. 10वा डोक्यावरती. ठीक आहे? तर हे आहेत आपले बेसिक पॉइंट्स. तर आपण आता एन्झायटी वरती आपण टॅपिंग करणार आहोत. ठीक आहे? पहिला कोणता आहे आपला कराटे चॉप पॉइंट. अगदी हलक्या हाताने टॅपिंग करायचंय. बघा तुम्ही हा हात घ्या, हा हात घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे? आपण आता एन्झायटी वरती टॅप करतोय. जरी मला आता एन्झायटी वाटत असली तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते किंवा स्वीकारतो. ओके? आता हे 3 वेळा आपल्याला बोलायचंय. स्टार्ट करूया. जरी मला आता एन्झायटी वाटत असली तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. जरी मला आता एन्झायटी वाटत असली तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. जरी मला आता एन्झायटी वाटत असली तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. ठीक आहे?
हे आपलं 3 वेळा बोलून झालेलं आहे. ओके. आता आपण दुसऱ्या पॉइंट वरती येणार आहोत. ठीक आहे. कुठे आहे दुसरा पॉइंट आपला? भुवईच्या वरती, म्हणजे आयब्रो पॉइंट. ही सतत एन्झायटी मध्ये असण्याची सवय. डोळ्याच्या बाजूला हे हेवी फिलिंग. आता अंडर आय, माझ्या शरीरातला ताण. अंडर नोज, ही भीती. चिन पॉइंटला हा एन्झायटीचा माझा झालेला पॅटर्न. कॉलर बोन, ही भीती मला त्रास देते, तरीही मी स्वतःला स्वीकारते. अंडरआर्म, मी ही एन्झायटी, ही माझी भीती, ही मी सोडायला तयार आहे. सेकंड साइड, ही एन्झायटी मी सोडायला तयार आहे. रिलीज. डोक्यावरती रिलीज. शांत व्हायचंय. आता शेवटी पुन्हा एकदा इंटेन्सिटी चेक करायची. म्हणजे काय करायचं? आता आपली पहिली आली होती 8, बरोबर? आता 8 वरून किती वरती आलेली आहे? डोळे जरा मिटायचे, चेक करायचं स्वतःला की 8 वरून मी 7 वरती आले की 6 वरती आले. कधी कधी असं होतं की डायरेक्ट 4 किंवा 3 वरती पण येऊ शकते. पण जर 8 वरनं 7 वरती वाटत असेल तर ही सगळी प्रोसेस पुन्हा करायची. त्याच्यामधून आपण 7 वरनं कदाचित 5 वरती जाऊ शकतो. परत एकदा केली की 5 वरनं 4 वरती जाऊ शकतो किंवा 3 किंवा 2 वरती जाऊ शकतो. असं आपल्याला किती वेळा करायचं आहे? तर सुरुवातीला तरी जोपर्यंत पूर्ण 0 होत नाही तोपर्यंत हे करणं खूप आवश्यक आहे. जशी आपल्याला सवय होईल तसं काय होईल, या एन्झायटी मध्ये आपण खरं तर राहणार नाही आहोत. पण जर एन्झायटी आलीच तरी सुद्धा ती पटकन रिलीजही होईल. कदाचित एका टॅपिंग मध्येच रिलीज होईल. हे जर टॅपिंग तुम्ही कायम रोजच्या रोज केलं, त्याची सवय लावलीत, तर तुम्हालाच तुमच्यामध्ये किती बदल होतात हे तुम्ही स्वतःच पाहू शकता. बरं, अजून एक EFT म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक. हे सपोर्ट टेक्निक आहे बरं का. जर खूप डीप ट्रॉमा असेल किंवा मेंटल हेल्थ इश्यू असेल तर मात्र प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे. नाही, ते महत्वाचं आहे. पण रोजचा स्ट्रेस किंवा इनर काम यासाठी मात्र ही टेक्निक खूपच प्रभावशाली किंवा पॉवरफुल ठरू शकते. तुम्ही EFT टॅपिंग याच्या आधी कधी ट्राय केलेली आहे का? जर केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला गाइडेड टॅपिंग सेशन जर पाहिजे असेल तर मला EFT असा मेसेजही करा. कारण कधी कधी काय होतं, हिलिंग कॉम्प्लिकेटेड नसतंच, पण शरीर आणि मनाला ते ऐकून घ्यायची गरज असते. धन्यवाद.